जिल्हा प्रशासनाच्या वतीने विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची आषाढी वारी होत होती सोलापूर जिल्ह्यातल्या रावगाव या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी वारीचं मोठ्या वातावरणामध्ये भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलेलं आहे। आपण तर खरं तर बघू शकतो या ठिकाणी संतांचा महामेळावा तो या ठिकाणी दिसून येतोय। खरं तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्याचबरोबर या ठिकाणी परिसरातल्या नागरिकांनी एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी या आषाढी वारीचं स्वागत करण्यात आलेलं आहे। खरं तर रावगाव हे शक्तीपीठ म्हणजे खंडोबा यांचं शक्तीपीठातलं एक शक्तीपीठ या रावगाव मध्ये आहे आणि या ठिकाणी भंडारा उधळण्याची एक परंपरा या ठिकाणी लाभलेली या ठिकाणी आपण पाहू शकतो। संतांचा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला चित्र आपण पाहू शकतो। खरं तर या दिवसाची वाट रावगावकर उत्साह करत असतात। निवृत्तीनाथ रायांची वारी या गावात आल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगोळी टाकली जाते। त्याचबरोबर जेसीबीच्या साहाय्याने वारकऱ्यांवर या ठिकाणी पुष्पवृष्टी केली जाते। फुलांचा वर्षाव तो केला जातोय। खरं तर या वारीमध्ये वारकरी असतील, कीर्तनकार असतील, असे अनेक घटक या वारीमध्ये सहभागी झालेले निवृत्तीनाथ रायांची वारीची रथ जी आता या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात प्रस्थान परंपरा रथाला लाभलेली पुष्पवृष्टी करून या ठिकाणी मुक्तावर बसून पुष्पवृष्टी देखील या ठिकाणी केली जाते। मोठा जनसमुदाय तो या ठिकाणी लाभलेला संतांचा महामेळा म्हणून या उत्साहाकडे शासकीय आनंद सोहळा आलेलं आहे। या मोठा आनंद सोहळा जो या ठिकाणी वातावरण आमचे लिंबेवाडीचे वातावरण ही सर्व मंडळी वातावरण या ठिकाणी भव्य दिव्य अशा दिसून येते। संपन्न व्हावा निवृत्तीनाथ रायांच्या या रथावरती प्रयत्नाची पराकाष्ठा फुलांचा वर्षाव जो तो या ठिकाणी केला जातोय। संपूर्ण परिसर जो आहे तो भक्तिमय वातावरणात या ठिकाणी जिपशाळा लिंबेवाडी जिपशाळा ते दृश्य पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक वारकरी या ठिकाणी येत असतात आणि हा सोहळा आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी नयनरम्य असं दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक सोलापूर जिल्ह्याच्या या आगमनाच्या ठिकाणी स्वागतासाठी सज्ज असतात। खरं तर हा सोहळा पाहण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वारकरी असतील, भाविक असतील, नागरिक असतील ते या ठिकाणी येत असतात आणि हा सोहळा जो तो पाहण्यासाठी खरं तर आतुरता असते। आणि आता पंढरीच्या दिशेने ही वारी जी आता सुरू झालेली आहे। खरं तर आषाढी वारी त्र्यंबकेश्वरवरून निघाल्यानंतर आज तिथं आगमन जे ते सोलापूर जिल्ह्यात झालेलं आहे। त्याच्यामुळे प्रत्येक भाविकाला, भक्तांना आणि त्याचबरोबर वारकऱ्यांना या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेण्याची एक ओढ लागली। कॅमेरा तुषार डेप्रेशन, विशाल पाटील, रावगाव, सोलापूर।